नमस्कार मित्रांनो, संजय गांधी निराधार अनुदान योजना, श्रावणबाळ योजना व इतर सर्व निराधार अनुदान योजनेतील लाभार्थ्यांसाठी अतिशय महत्त्वपूर्ण अपडेट आहे. मित्रांनो, ऑगस्ट महिन्याचे पैसे आता खात्यावर जमा होणार आहे. त्या संदर्भात तयारी चालू आहे. तर तहसील कार्यालयातून तसेच प्रशासनाच्या माध्यमातून, जिल्हा प्रशासनाच्या माध्यमातून लाभार्थ्यांसाठी काही तातडीच्या आणि महत्त्वपूर्ण सूचना देण्यात आलेल्या आहे. तहसील कार्यालयातून परिपत्रकसुद्धा जाहीर करण्यात आलेले आहे. तसेच मित्रांनो, पेपरच्या वर्तमानपत्राच्या माध्यमातून सुद्धा माहिती देण्यात आलेली आहे. तर त्या संदर्भात आपण सविस्तरपणे माहिती आजच्या या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. अतिशय महत्त्वपूर्ण असा अपडेट आहे, कारण की त्याच्याशिवाय तुम्हाला ऑगस्ट महिन्याचे पैसे मिळणार नाही. ऑगस्ट महिन्यापासून पैसे बंद होणार आहे. तर त्या संदर्भात सविस्तरपणे माहिती आपण शेवटपर्यंत बघा, म्हणजे तुम्हाला सर्व काही माहिती डिटेलमध्ये कळेल. तर या ठिकाणी आपण बघू शकता, हयातीचे प्रमाणपत्र दिले नाही तर पेन्शन रखडणार. मग मित्रांनो, या ठिकाणी आपण बघू शकता 70,000 लाभार्थ्यांचे प्रमाणपत्र प्रलंबित. ही बातमी जरी अहिल्यानगर जिल्ह्यातली असली तरी यामध्ये प्रशासनाने ज्या दिलेल्या सूचना आहेत त्या पूर्ण राज्यातील सर्व जिल्हा परिषद तहसीलदार यांना या ठिकाणी सूचना देण्यात आलेल्या आहे. तर शासनाच्या विविध सामाजिक योजनांचा लाभ घेण्यासाठी वयोवृद्ध, विधवा तसेच दिव्यांग लाभार्थ्यांना दरवर्षी हयातीचे प्रमाणपत्र सादर करावे लागते. जिल्ह्यातील एकूण 2,12,823 लाभार्थी असून त्यापैकी 70,789 लाभार्थ्यांनी हयातीचे प्रमाणपत्र सादर केले नाही. तर मित्रांनो बघा, 2,12,000 पैकी 70,000 लाभार्थ्यांनी हयातीचे प्रमाणपत्र दिले नाही. तर मग आता काय होणार आहे, तर या लाभार्थ्यांनी ते सादर न केल्यामुळे ऑगस्ट महिन्यापासून अर्थसहाय्य बंद होणार आहे. हे मात्र महत्त्वाचं आहे. पूर्ण राज्यातील लाभार्थ्यांसाठी ही महत्त्वाची बातमी आहे. शासनाकडून संजय गांधी व श्रावणबाळ निवृत्तीवेतन योजनेतील लाभार्थ्यांना दरमहा 1,500 रुपये अर्थसहाय्य दिले जाते. तर दिव्यांग बांधवांना दरमहा 2,500 रुपये एवढे अर्थसहाय्य दिले जाते. यापूर्वी हयातीचा प्रमाणपत्र तहसील, पंचायत समिती किंवा इतर शासकीय कार्यालयात मिळत होते. अहिल्यानगर तसेच राज्यातील इतर सर्व लाभार्थ्यांना या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे की सत्यापन ॲपद्वारेच, हे म्हणजेच ऑनलाईन हयातीचे प्रमाणपत्र आवश्यक आहे. हयातीचा दाखला आपण घरबसल्यासुद्धा काढू शकतो. तर मित्रांनो, जिल्ह्यातील 2,12,823 लाभार्थ्यांपैकी 1,42,034 लाभार्थ्यांनी सत्यापन ॲपद्वारे हयातीचा दाखला काढलेला आहे. उर्वरित 70,789 लाभार्थ्यांनी अद्याप हे प्रमाणपत्र काढलेले नाही. त्यामुळे प्रशासनाने ऑगस्ट महिन्यापासून या लाभार्थ्यांचा लाभ बंद करण्याचा निर्णय घेतलेला आहे. तसेच 2027 पर्यंत लाभार्थ्यांनी हयातीचा दाखला कार्यालयात सादर केला नाही तर या लाभार्थ्यांना योजनेसाठी नव्याने अर्ज करावा लागेल. मित्रांनो, या ठिकाणी 2 गोष्टी महत्त्वाच्या लक्षात ठेवा. हयातीचा दाखला दिला नाही तर ऑगस्ट महिन्यापासून पेन्शन बंद होणार आहे. जर अजून काढला नसेल दाखला काढून घ्या. तसेच जर तुम्ही हयातीचा दाखला 2027 पर्यंत दिला नाही तर त्या ठिकाणी तुमची पेन्शन कायमची बंद होऊ शकते. जर त्या ठिकाणी तुम्हाला पेन्शन हवी असेल तर त्या ठिकाणी हयातीचा दाखला सत्यापन ॲपद्वारे देणे गरजेचं आहे. तर मित्रांनो, या ठिकाणी बघू शकता हयातीचे प्रलंबित दाखले या ठिकाणी दाखवलेले आहे की संजय गांधी निराधार अनुदान योजनेमध्ये किती आहे, श्रावणबाळ योजनेमधले किती आहे, इंदिरा गांधी योजनेमधले किती आहे. तर सगळ्यात जास्त श्रावणबाळ योजनेमधले लाभार्थी आहेत, कारण की या ठिकाणी हे लाभार्थी कसे असतात, वयोवृद्ध असतात. त्यामुळे त्यांच्याकडनं ही माहिती अपूर्ण राहते. तर मित्रांनो, आणखी ज्या काही सूचना दिलेल्या आहेत त्या बघा. लाभार्थ्यांनी सत्यापन ॲपद्वारे हयातीचा दाखला काढताना तांत्रिक अडचणी आलेल्या लाभार्थ्यांनी तहसील कार्यालयात जाऊन जुन्या पद्धतीने कागदपत्रे सादर करून दाखला काढून घ्यावा. जर मित्रांनो सत्यापन ॲपद्वारे तुमचे दाखले या ठिकाणी निघत नसतील तर तुम्ही तहसील कार्यालयात जायचं आहे आणि जुन्या पद्धतीने दाखला काढून घ्यायचा आहे. हयातीचा दाखला प्राप्त झाल्यानंतर तत्काळ तलाठी किंवा तहसील कार्यालयात सादर करावा, अशी माहिती या ठिकाणी योजनेचे जिल्हा समन्वयक, जिल्हाधिकारी कार्यालय यांनी दिलेली आहे. तर यांनी या पत्राद्वारे तसेच या जाहिरातद्वारे सर्व लाभार्थ्यांना, संजय गांधी निराधार अनुदान योजना असेल किंवा इतर सर्व निराधार लाभार्थ्यांना ही महत्त्वाची माहिती दिलेली आहे. पण तुमचेसुद्धा हयातीचे दाखले जमा झाले नसेल किंवा पेन्शन मिळाली नसेल तर एकदा तहसील कार्यालयात जाऊन चौकशी करा. आपला हयातीचा दाखला त्या ठिकाणी पोहोचला आहे किंवा नाही, किंवा आपली काही चूक राहिली आहे का ते पण बघा. तर या ठिकाणी तर हयातीचे दाखले दिले नाही तर तुमची पेन्शन बंद होऊ शकते. 2027 पर्यंत हा हयातीचा दाखला दिला नाही
तर कायमची बंद होईल आणि जर तुम्हाला पुन्हा सुरू करायचं असेल तर तुम्हाला पुन्हा नवीन अर्ज करावा लागेल। त्यामुळे लवकरात लवकर ही कागदपत्रे जमा करा। तसेच मित्रांनो, जर तुमचं हयातीचं प्रमाणपत्र निघत नसेल तर तहसील कार्यालयात जाऊन जुन्या पद्धतीने हे प्रमाणपत्र काढून घ्या। अशा प्रकारची अतिशय महत्त्वाची अपडेट होती। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।